मनापासून स्वागत सर तुमचं. हा मंच तुमचाच आहे कारण तुम्ही याचे मालक होतात. हो. मला आज इतका आनंद होतो सर की त्यानंतर काय करायचं असं मला प्रश्न पडला पुपैपू नंतर. म्हणून मी ठरवलं की आपण एक कॅफे सुरू करूयात, निदान त्या निमित्तानं मला 4 पैसे मिळतील. हा कॅफे सुरू केला, पण मला माहित नव्हतं की माझ्या कॅफेमध्ये संजय जाधव एक दिवस समोसा विकतील. आणि नाही, इतकं- तुझं ऍक्च्युली बरं चाललंय. तुझा कॅफे तरी चालू झालाय. मला समोसे घेऊनच फिरायला ऍक्च्युली, कारण फुबाईबू संपल्यानंतर माझ्याकडे काही कामच नाही. नाही, हा सरांचा मोठेपणा आहे. काय काम आहे हे हळूहळू लोकांच्या समोर आलेलं आहे आणि काय धमाका होणार थोड्या दिवसात सगळ्यांना माहिती आहे. पण हा समोशाचा जो आयटम आहे सर, या ना, हा ह्यांच्याच हातात समोसे दिले, मला काही कळे ना बाकीच्यांना का नाही दिले. हे ऍक्च्युली काय आहे, हा अमितला आम्ही प्रेमाने समोसा म्हणतो. समोसा. यांना का बरं? मावसा. कारण यांच्या आयुष्यात एक किस्सा झाला होता. तर सावरियाचं त्यावेळी रेकॉर्डिंग झालेलं आणि एक रायटर आहेत, त्यांचा ड्रायव्हर जो आहे तर तो तिकडे खाली यशराजमध्ये खाली एक 2 समोसे खाके जातात. ह्यांना सांगितलं की जे रायटर थे त्याने वो समोसा खाते, कोई इशू नहीं है. क्या बात कर रहे हो, समोसा खा रहे हैं, उसको बुलाओ ऊपर. तुम क्या खाते हो, वो कैंटीन में क्या खाते हो. और सर समोसा समोसा खाएगा बीप 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 बीप. आणि मग प्रत्येक वाक्यानंतर ते काही अच्छा. आणि आणि त्यानंतर- सुन, तू यहाँ पे जो ये लिखा है उसकी जगह पे ये करना, और तू रे समोसा खाएगा. त्यानंतर असं झालेलं की कोणाला शिवी तरी द्यायची असेल तर समोसा खाएगा. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या. आशीर्वाद द्या, कार्यक्रमाला चाललोय. काय करणार आहेस? मी गाणं वाजवणारी. आणि हा काय घेऊन फिरतोय? हे पकवाज आहे. पप्पा, आता जास्त पकवायचं बंद करा. जास्त पकवू नका. अरे ढोकली म्हणतात त्याला. इकडे या. सगळे नमस्कार. अरे पाहुणे, नमस्कार 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 नमस्कार. बरं, तुम्ही आज काय करणार पप्पा? काय आणलं म्हटलं ते? मी गाणं वाजवणारी इथं. अच्छा, आणि हे काय आणलंय बरोबर? हे सिलेंडर आहे. सिलेंडर कशाला? आता एवढे पाहुणे आता चहा बनवायला नको, सिलेंडर संपतो. मग पप्पा, ही ढोलकी आहे, ढोलकी. तरी म्हणजे जायला रेग्युलेटर लावला तरी पेटत का नाही. अरे वा, अरे नागार्जुन. त्याला पैसे देऊन बोलवले, माझं गाणं कोण ऐकत नाही रे. ठीक आहे, त्याला त्यासाठीच बोलवले. घरातच पैसे जातील काय वा आपल्याला? वा म्हणायचं. हा? चला सुरू करा, पटकन संपवा. बरसात के मौसम में बरसात के. अरे बाळा, जरा ऐकून घे, थोडा थोड्या वेळाने बोल ना. बरसात के मौसम. तुला कळतं का मी काय बोलतोय? शिकलायस का नाही? अरे मी बोलल्यानंतर वा वा म्हणायचं. मी असं करीन, तू वा वा म्हणायचं. बरसात के मौसम में, तन्हाई के आलम में. करेक्ट करेक्ट घरात आहे. बरसात के मौसम में, तन्हाई के आलम में, मैं घर से निकल आया, बोतल भी. संजय जी, ये आपके लिए बोतल भी उठा लाया. तू त्रास करू नको घेऊ रे मला. त्रास करून नको. बरसात के मौसम में, तन्हाई के आलम में, मैं घर से निकल आया, बोतल भी उठा लाया. अभी जिंदा हूँ तो जी लेने दो, जी लेने दो. अरे नकली बोल ना. संपल्यावर तुला तसंच पाहिजे. तुला हलकटा सवय आहे त्यांच्या बरोबर बसायची. अभी जिंदा हूँ तो जी लेने दो, जी लेने दो. भरी भरी साथ में पी लेने दो. भरी भरी साथ में पी
ले पिले आता बोल ना. गुरुजी घ्या कोणाला तरी हा, गायला येतं तरी. या. या मी फार बिझी आहे, मला कार्यक्रमाला या, जायचंय. हा कच्चा लिंबू आहे. कोण बाळाजी बाळाजी बाळा माहितीये का पप्पा ते कोण आहेत? हा माहिती आहे ना, कोण आहेत? शाळेत होता ना. शाळेत होता काय? शाळेत कितवीला आहेस बाळा? सेकंड इयर. सेकंड इयर, दुसरी. वा, चांगलंय चांगलंय. गाणं गातो बोल. मी वाजवी तू काही वाजू. अरे तो गाणंच गातो. हा बोल बाबा. काय गायचंय? कुठलंही का? कुठले? हा भावगीत चालेल भावगीत. हा भावगीत का? हा. तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा ओ ओ ओ ओ भावगीत आहे. अरे लावणी नाही. अरे माझ्या बाबा लावणी नाही भावगीत आहे. लावणी गाऊ का मी? लावणी हा ये लावणी जमतं ना? वाजवाल ना तुम्ही? म्हणजे लावणी? काय? हा गातो. वेळ थांब रे. तू सांगेन ना मी तेव्हा वा वा. हा लावणी गाऊ ना लावणी. हा हा लावणी. हा. ग साजने हे भावगीताच आहे भावगीताच. बरं तुम्हाला भजनी ठेका येतो का? चालेल वाजवतो ना. हा असं काय? भजनी ठेका हो, वाजवा. हो, हो. नक्की ना? नक्की म्हणजे बघाच आता. हा चालेल. बघाच आता. हा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा. ओ. अहो काय वाजवताय तुम्ही? हे लावणीच आहे की? ह्याला ना गाता येत नाही, हा प्रॉब्लेम. पप्पा त्यांना काही येत नाही असं तुम्ही ठरवून टाकलं. किती मोठे गायक आहेत महाराष्ट्रातले माहिती आहे का तुम्हाला? अरे तो सेकंड इयरला आहे. झालं तुमचं वाजून जाताय आता? जाऊ म्हणतोस? किंमत नाही. हा दुनियादारीची ही सगळी मंडळी एकत्र आलीत. मला इतका आनंद झालाय सर. आणि दुनियादारी हा असा सिनेमा होता ज्यात तुम्ही एक वेगळा प्रयोग केलात. वेगवेगळ्या संगीतकारांच्या सोबत तुम्ही वेगवेगळी गाणी तयार केलीत. बेसिकली दुनियादारीमध्ये मला वेगळा फ्लेवर पाहिजे होता प्रत्येक गाण्याचा. मला असं वाटत होतं की जिंदगी जिंदगी हे गाणं मैं जिंदगी का साथ निभाता चला गया असं कलोकियल झालं पाहिजे की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की अरे हे मी बोलतोय. तर दॅट इज द रिझन आय अप्रोच्ड समीर. आयना का बायनाचा म्युझिक लॉन्च होता मेफेअरला आणि ते म्युझिक लॉन्चला मी गेलो होतो आणि त्याच्यात हे दोघे भेटले. तर मी त्यांना म्हटलं की देख यार मेरे को ऐसा लगता है की बॅकग्राउंड में ना ऐसा गाना चल रहा है मैं जिंदगी का असं रेडिओवर गाणं चाललंय आणि त्या गाण्याला पकडून ना तर हे मी म्हटलं आणि हे दोघे ना मला टेम्पोच्या मागे घेऊन गेले. टेम्पोच्या दफा ये मस्त है. मैं क्या बोलता मैं जिंदगी का साथ निभाता चला तिथे गया. टेम्पो सापडला का? हा तिथे टेम्पोच्या इकडे टेम्पो सापडला. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.